आजच्या प्रयोगाचे नाव आहे 2चे घातांक. याचा उद्दिष्ट असा की 2चे घातांक कसे काढायचे हे समजून घेणे. नमस्कार मित्रांनो, मी माय सायन्स लॅब तर्फे मंगेश. तर जाणून घेऊया याच्याविषयी आणखी काही माहिती. इथे आपण ही पाटी वापरणार आहोत, तिथे वेगवेगळ्या रंगाचे मणी वापरणार आहोत. त्याच्या मार्फत आपण 2चे घातांक कसे काढायचे, कसे येतात, म्हणजे 2चा वर्ग किती होतो, 2चा घातांक 3 किती कसा होतो, किती होतो, ते सगळे याच्या थ्रू आपण जाणून घेणार आहोत. आता जाणून घेऊया या प्रयोगाला लागणारे साहित्य म्हणजे बोर्ड, एक प्लास्टिक बोर्ड आणि विविध रंगाचे मणी. चला मग आता प्रयोगाला सुरुवात करूया. सगळ्यात आधी ही आपली बोर्ड म्हणजे पाटी घेऊया. तुम्ही इथं बघू शकता, इथं वेगवेगळे नंबर दिले आहे. हे इकडे 0 ते 10 पर्यंत आणि असे वरती 0 ते 10 पर्यंत. इथं 0 दिलाय. इथं जर आपण एक मणी लावला तर याचा अर्थ होतो 2चा घातांक 0. 2चा घातांक 0 म्हणजे बरोबर येते 1. जर आपण हा मणी इथे ठेवला तर आपल्याला मिळतो फक्त 1. आणि तेच जर त्याच्यावर आपण लावला बाजूला, आता हा 2चा घातांक 1 आहे, तर 2चा घातांक 1 म्हणजे त्याचं उत्तर होते 2. तर इथे बरोबर तुम्हाला दिसू शकते की 2चा घातांक 1 म्हणजे 2 आलाय. त्यानंतर आपण पुढे पाहू शकतो, इथं 2चा घातांक 2 आहे, तर इथं आपल्याला 4 मणी लावावे लागतील. आपण इथं 4 मणी लावू तर तुम्हाला मिळेल की 2चा घातांक म्हणजे 4. आता यातून आपण काय शिकलो? यातून आपण शिकलो की 2चा घातांक कसा काढायचा. जर 2चा घातांक 2 असेल तर आपण 4 मणी लावले तर तिथं आपल्याला समजतं की 2चा घातांक 2 म्हणजे 4 होते. तसंच त्याचा 2चा घातांक 3 केला की आपण 8 मणी लावले तर तिथे आपल्याला समजतं की 2चा घातांक 3 म्हणजे 8 होते. तर यातून हे समजते की आपल्याला 2चा घातांक किती असो ते संख्या दुपटीने ते वाढते. आता जाणून घेऊया याचे उपयोग. याचा पहिला उपयोग म्हणजे शैक्षणिक उपयोग. मुलांना गणितामध्ये 2चा घातांक किंवा 3चा घातांक कसे काढायचे हे यातून आपल्याला समजते. या प्रयोगासंदर्भात जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर स्क्रीनवर दिलेल्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधू शकता.